सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आणि आज आहे मकर संक्रांत. सो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काल होती भोगी आणि आज आहे मकर संक्रांत. सो याच्या अगोदर मी तुमच्यासोबत एक शॉर्ट शेअर करेल. सो भोगी मी कशी सेलिब्रेट केली, सो तुमच्यासोबत सुद्धा ते मी शेअर केलेलं आहे. आणि आज आहे संक्रांती. सो सकाळची काही गोष्टी आहेत, म्हणजे यांना टिफिन देण्या सगळ्या काही गोष्टी आवडलेल्या आहेत. सो मी विचार केला की मी तुमच्यासोबत सुद्धा व्लॉग शेअर करेल की मी कशा पद्धतीने मकर संक्रांत करते किंवा कशी केली जाते. आणि तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कशी सेलिब्रेशन करता. आणि काल भोगी होती ना, तर मला खूप गावची आठवण येत होती. कारण की आमचा प्लॅनिंग होता गावाला जायचा खरं तर, पण हे पॉसिबल नाही झालं. बट ठीक आहे. पण मला तरी असं पर्सनली वाटतं की शहरापेक्षा गावाला ह्या सणांची मजा खूप वेगळी असते आणि खूप सारी मजा येते. कारण की होळी असेल किंवा काय असेल ना, तर गावाला खूप छान वाटतं. जेव्हा माझं फर्स्ट मकर संक्रांती होती, तर 11-12 वाजता वगैरे काहीतरी ते ओवसा घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर घरी यायला मला 4 वाजले होते. सो खूप गावातल्या सगळ्या लेडीज मंदिरातून येतात आणि गावदेवाला वगैरे सुद्धा ओवसा वाहतात. सो ह्या गोष्टी थोड्याशा शहरामध्ये मिसिंग असतात असं मला वाटतं. होळी असेल किंवा काय, होळी पण शहरामध्ये केली जाते, पण कंपॅरेटिव्हली गावाकडे खूप या गोष्टी छान करतात असं मला पर्सनली वाटतं. आणि मी त्या गोष्टी फार मिस करते. बट ठीक आहे, इथे सुद्धा जेवढं जमेल तेवढं मेमरीज आपण क्रिएट करायला पाहिजे. आणि त्यातून सुद्धा छान आपल्याला काही करता येईल तर ते आपण केलं पाहिजे. सो असा विचार करूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करते. प्रत्येक सण छान सेलिब्रेट करायचा प्रयत्न करते. सो मोस्ट ऑफ दी सगळी माझी तयारी झालेली आहे. पण मला असं समजलं की घरी फोन केल्यानंतर नाही की टायमिंग काहीतरी 3 नंतरचा आहे ओवसा वाहण्यासाठी. सो मी विचार केला की मग तोपर्यंत मी बाकीची कामं करेन. म्हणजे मला कामं तर आवडलीच घरातली सर्व, पण स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे पुरणपोळी बनवायची. तर मी ते तोपर्यंत बनवून घेईल. मग आरामात दुपारी 3ला पूजन मांडेल आणि सगळं आवरून काही घेईल. सो वन्स अगेन तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. छान हॅपी राहा आणि छान दुसरे फुगे सोडून द्या आणि जस्ट मूव्ह ऑन करा. कारण की यू नेवर नो की पुढं काय असेल आपल्या लाईफमध्ये किंवा काही माहीत नाही आहे आपल्याला या गोष्टींसाठी. सो जो काही क्षण आहे ना, तो मेमोरेबल असेल किंवा आपल्याला हॅपी वाटेल असाच आपण क्रिएट करायला पाहिजे किंवा स्वतः तसं करायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण की हे दिवस असतात आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी कसं आहे हे आपल्याला सुद्धा माहीत नाही आहे. त्यामुळे निगेटिव्ह विचार फार करायचा नाही. जेवढं जमेल तेवढं पॉझिटिव्ह राहायचं. आणि काही कोणाचे दुसरे फुगे असतील तर ते सोडून द्या. कारण की काहीच आपल्या लाईफमध्ये नाही आहे खरं सांगायला गेलं तर. त्यामुळं खूप छान आणि हॅपी राहायचा प्रयत्न करायचा. आणि माझ्या मी ब्लॉगमधून हेच तुमच्यासोबत शेअर करेल की जे आम्ही आमच्या लाईफमध्ये विचार करतो किंवा कुठल्या सिच्युएशन्समध्ये आपण कसं राहायला पाहिजे किंवा कसं अंडरस्टँडिंग पाहिजे. तर प्रत्येकाने असा विचार करा किंवा आपण पुढे जाऊन काहीतरी चांगलं करू शकतो किंवा उद्या आपण काहीतरी चांगलं करू शकतो की आत्ता काही चांगलं करू शकतो. ह्या फक्त पॉझिटिव्हिटीनेच प्रत्येक गोष्ट करायची. कारण की कारण की आपण असं मनात ठेवली कुठली गोष्ट किंवा काय, त्याने काहीच होत नाही. फक्त आपण टेन्शन येतं, टेन्स राहतो दिवसभर, आपल्या मागाच्या डोक्यामध्ये गुणगुण राहते. सो त्या गोष्टीनं सगळं इग्नोर करायचं आणि छान हॅपी राहायचं आणि सण छान सेलिब्रेट करायचे. जेवढं काम करायचं तेवढं एन्जॉयमेंट पण करायची. छान हसत खेळत राहायचं असं पर्सनली आमच्या दोघांना सुद्धा वाटतं आणि आम्ही दोघं सुद्धा त्याच अंडरस्टँडिंगने विचार करतो. कारण की सगळे दिवस सारखे नसतात, मान्य आहे, पण त्यातून सुद्धा आपण चांगलं काहीतरी रिक्रिएट करायचा प्रयत्न करायचा आणि छान सेलिब्रेशन करायचं, छान हॅपी राहायचं. सो वन्स अगेन तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला, तर मी त्या बाकीच्या गोष्टी आवडते, स्वयंपाकाची सुद्धा तयारी करते आणि कंटिन्यू करा व्लॉग आणि छान सपोर्ट करा. आणि इग्नोर करा जर बाकीचा मुलांचा आवाज येत असेल तर. गार्डनमध्ये मुलं खेळतात, त्याच्यामुळे आज सुट्टी पण आहे. तर सकाळपासून पतंग उडवतात, छान खेळतात ते. छान वाटतं त्या मुलांकडे सुद्धा पाहून, छोटे छोटे, की असं वाटतं की लहान असताना तर आपण काही एवढं पतंग वगैरे काही उडवली नाही किंवा तेवढी तेवढी तेव्हा क्रेज नव्हती ह्या गोष्टींची जेवढी आता आहे. बट ठीक आहे, जे काय ते छान आहे. सो इग्नोर करा त्यांचा व्हॉइस येत असेल पाठी तर. सो चला, मी आता डाळ वगैरे टाकते आणि संध्याकाळपर्यंत मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला मला एक सांगायची आहे की मी असा विचार केला की गावाला तर सगळ्या बायका साडी वगैरे घालतात, म्हणजे मी पूजन करताना सुद्धा साडी वेअर करते.
पण मला सकाळी मनात येऊन गेलं की आज आपण दिवसभर साडी घालूयात का, कसं वाटतंय. कारण की असं काही नाही, मी दिवसभर साडी घातली नाही, लग्नात वगैरे घातलेली आहे. असं कोणाचं लग्न वगैरे असेल तर मी गेले तर साडी दिवसभर घातलेली, ते पण म्हणजे दुपारनंतर 1-2 नंतर घातलेली आहे. तर आता सकाळचे 10:30 वाजले, 10-10:30 झालेले आहेत. तर मग मी विचार केला की मी सकाळीच साडी घालेल आणि संध्याकाळी सगळं काम आवरूसपर्यंत, म्हणजे जेवण होईपर्यंत, भांडी क्लीन करसपर्यंत, सगळं काही होईपर्यंत साडी वेअर करायची. कसं वाटतंय, एक माझ्यासाठी हे चॅलेंज आहे खरं सांगायला गेलं तर. कारण की मी काही दिवसभर साडी घातलेली नाही आहे. जर काही पूजन वगैरे करायचं म्हटलं तर मी सगळं काम आवरून घेते, पूजेची पण तयारी करून घेते आणि फक्त पूजा जेव्हा मांडायची आहे ना तेव्हाच मी साडी वेअर करते. सो म्हटलं आज आपण ट्राय तर करूयात की आपल्याला जमतंय का पूर्ण दिवस साडीमध्ये काम करायला. तरी पण मी सकाळची कामं मी जशी म्हणजे रेग्युलरची मी टॉप आणि याच्यावरती केलेली आहे. पण आता स्वयंपाक पण आहे, पूजा मांडणी आहे. तर बघूयात जमते की नाही. हे जमेल मे बी, पण थोडासा रोज सवय नाही तर थोडंसं होईल की असं मला खरं तर असं काय माहिती, मला एक्सप्रेस नाही करता येते. पण मला असं चालायला पटपट येत नाही, पटपट कामं करता येत नाही. पुन्हा असं एकदम बांधल्यासारखं होतं, मला कसं तरी असं एकदम हे होतं. सो बघ, ठीक आहे, बघू करून तर पाहूयात. जोपर्यंत जमेल तोपर्यंत नक्की ट्राय करेन, पूर्ण करायचा तर प्रयत्नच करेन की मी संध्याकाळपर्यंत ठेवेल. आणि मी त्यांची रिॲक्शनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल की पाहू त्यांना काय वाटतं. जेव्हा ते येतील तेव्हा मी साडीच वेअर केलेली असेल. सो चला कंटिन्यू करा. सो आता जरी दुपार झाली, आता तरी छान वाटतंय, म्हणजे माहीत नाही. डाळ शिजत ठेवलेली आहे मी आणि मी खूप सारे रील काढलेत, म्हणजे ह्या सगळे 1-2 रील टाकणार आहे मी. काढलेत तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन्समध्ये आहेत ना माझी इंस्टाग्रामची लिंक शेअर करेल. सो तुम्ही नक्की तिथे चेकआउट करा आणि नक्की माझ्या पेजला फॉलोसुद्धा करा. सो आता वाजलेत 1:45, म्हणजे 1:30 वाजून गेला आणि मी फक्त डाळ शिजवलेली आहे आणि बाकीच्या गोष्टी आवरून घेतल्यात. आता मला पटपट आवरावं लागेल कारण माझ्याकडे 1च तास आहे फक्त. 2.5 मिनिट ऑलमोस्ट आवरायला हवं माझं स्वयंपाक. सो चला, आणि खूप छान वाटतंय ते. पण मी एक नोटीस केलं आणि दुसरी गोष्ट की मी जर वेअर करणारी साडी ना तर मग मी अशीच चूज केली. म्हणजे मी ही खूप दिवस झालं साडी मला घेतलेली आहे, म्हणजे माझ्या माहेरी बहिणीने माझ्या. तर ही मी हिचा ब्लाऊज शिवला नाही आहे आणि मी ज्याच्याकडे शिवते ब्लाऊज तर त्यांनी साफ मना केलं ब्लाऊज द्यायला लगेच अर्जंटमध्ये. सो त्याला मग खूप दिवस झाले, म्हणजे आता म्हणजे गौरी गणपतीमध्ये वगैरे 4-5 महिने होऊन गेले त्याला. तर तेव्हा मला वेअर करायची होती साडी खरं तर, कारण की आपण घरामध्ये सणाला घालतो ना डेलीसाठी, तशीवाली साडी आहे ही. तर त्यांनी साफ मना केलं, तर मग मी आज सकाळी विचार केला तर घालणार आहे, तर मग आपण अशी सिंपल साडी घालूयात की जेणेकरून मला दिवसभर छान वाटेल आणि जास्त गरम पण होणार नाही आणि पटपट कामं आवरता येतील. आणि याचा ब्लाऊज नव्हता, म्हणजे शिवून नाही दिला. मग म्हणजे मी असं हे केलं तर म्हटलं ठीक आहे जाऊ देत. ब्लॅक कलर तसं पण मी जास्त काही यूज करत नाही, पण माझ्याकडे 1-2 ब्लॅक कलरचे ब्लाऊज आहेत. सो मग मी याच्यावरती हा ब्लाऊज घातला आणि ठीक आहे. कारण की संक्रांत आहे तर ब्लॅक चालतंच आज, म्हणून मग म्हटलं ठीक आहे याच्यावरती पण होऊन जाईल आणि ऑलमोस्ट मॅच करतं, म्हणजे छान वाटते कॉन्ट्रास्ट. आणि ही ज्वेलरी पण मी मेशोवरने मागवलेली, पण याच्यावरती खूप छान सूट करते. सो चला, बास झालं सगळ्या गोष्टी. मला तर स्वयंपाकायचं तर बनवायचं असते मला, पण थोड्या वेळाने मला कंटाळा येतो का काय माहिती. मी खूप डोक्यात ठेवले की मला हे करायचं ते करायचं, आणि करायला लागले ना तर मला असं होतं. पण ठीक आहे, पण आज मला करायचंच आहे काही झालं तरी सुद्धा. सो डाळ ऑलमोस्ट शिजली आहे, मस्त शिजून झाली आहे रेडी. सो आता मी आता गूळ वगैरे चिरून घेते आणि वाटण पण काढते आमटीसाठी. आता स्वयंपाकाची तयारी तर मी सुरुवात केलेली आहे, डाळ शिजून झाली आहे. पण खरं सांगू मला अजून प्रॉपर पोळ्या अशा बनवायला येत नाहीत. पण मी मोस्ट ऑफ द टाईम मी ट्राय करते की मला जमेल, किंवा आज नाही जमलं तर नेक्स्ट जेव्हा सण येईल तेव्हा थोड्याशा जमतील. बट ट्राय करणं खूप इम्पॉर्टंट आहे असं मला पर्सनली वाटतं. सो मग होळी असेल, संक्रांत असेल किंवा जे काही सण येतील ना तर तेव्हा मी बनवतेच. ती परफेक्ट जमो रादर ना जमो, पण ट्राय करणं आपल्या हातात आहे. सो पर्सनली मला तर असं वाटतं की म्हणजे जसं आई किंवा माझ्या सासूबाई बनवतात तेवढं प्रॉपर मला जमत नाही अजून ह्या गोष्टी बनवायला. पण मला ह्या सगळ्या गोष्टी करायला अख्खा दिवस गेला आणि माझी आई तर एकाच टाईममध्ये, म्हणजे सकाळी बनवायला घेतलं तर दुपारी तिचं रेडी व्हायचं स्वयंपाक.
म्हणजे 12-1पर्यंत मला सकाळची कामं करायलाच 11-12 होतात. तिथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी आवरणं. पण खरंच सांगते, या गोष्टी तेवढ्या सोप्या नाहीत जेवढं आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, आता हे होतं आहे किंवा हे गोष्ट बनवायची आहे ना, होऊन जाईल. पण खरंच याला खूप टाईम जातो. ऑलमोस्ट मी 10ला 10:30ला साडी नेसलेली. तेव्हा मी डाळ शिजत टाकली आणि साडी चेंज केलेली, म्हणजे साडी घालत होते मी. तेव्हापासून माझा स्वयंपाक चालू होता, तर मला सगळं आवरायला 2:30-3 झाले. म्हणजे मी 3-4 तास स्वयंपाक करत होते. डाळ शिजवणं, त्याचं प्रिपरेशन करणं, आमटीसाठी वाटण करणं, कणिक करणं, खूप साऱ्या गोष्टी असतात यार ह्या. पण ह्या गोष्टी मला करायला पर्सनली खूप आवडतात आणि मी मनापासून ह्या गोष्टी करते देखील. मला असं वाटतं की या टाईमला नाही जमलं परफेक्ट, आपला नेक्स्ट टाईमला जमलं, पण ट्राय आपण करत राहायचं. सो असं काय आहे, रेग्युलर जिथं कामं जमतात, पण ह्या जर गोष्टी मी केल्या तर पुढे जाऊन आपले नेक्स्ट जनरेशन पण करेल. सो असं काय आहे. मी ना आता मस्त अशी रांगोळी काढून घेतली. मला काही फार जमत नाही, पण तरी पण माझ्याकडे छाप आहे ॲक्च्युली, तो ठेवला आहे. आणि शुभ मकर संक्रांती असं काही काढलेलं आहे. जसं जमलं तसं काढलं आहे आणि 5 मिनटामध्ये काढले. कारण की आता वाजले 2:45-5, 10 मिनटामध्ये पूजा पण आवरायची. आता पूजा पण मांडून घेईन. सो चला आता पटपट आवरते. आता सर्व गोष्टी आवरल्यात. रांगोळी काढून झाली, जसं की मी दाखवलं आता. आमटी बनवून झालेली आहे, डाळ बनवून झाली. तुम्हाला मी दाखवते 1 मिनिट. सो याच्यामध्ये डाळ बनवलेली आहे, याच्यामध्ये राईस आणि हे पुरण परफेक्ट झालेलं आहे. मला असं वाटलं होते की नाही, पण परफेक्ट आहे. आणि ही आहे कटाची आमटी. आणि इकडं कणिक बनवून ठेवले. सो आता पूजा मांडून घेईल, कारण आता 2:45 वाजलेत. सो ऑलमोस्ट रेडी आहे माझं. आता फक्त पुरणपोळी करायची आणि थोडेसे पापड आणि कुरडई तळेल. सो आता सगळं स्वयंपाक वगैरे पण झालं, सगळ्या गोष्टी आवडल्या. आता फक्त पूजा मांडायची आणि 4-4:30 वाजता मी नैवेद्य करेल, लाटेल आणि दाखवून घेईल पटकन नैवेद्य. कारण मी पण अजून जेवण केलं नाही. आता 3 वाजायला आलेलं आहे. सो पटपट आवरते आणि मग भेटूयात. मी रात्री सुगड सगळ्या क्लीन करून ठेवलेल्या, म्हणजे मी मार्केटवरनी घेऊन आले तेव्हा सुगड सगळ्या काढल्या आणि छान धुवून वॉश करून रात्रभर ठेवलेल्या. आणि जे त्याच्यासाठी आपल्याला सुगडमध्ये टाकायचं आहे त्या सगळ्या मी रात्रीच प्रिपरेशन, जेवण झालं, भांडे वगैरे झाल्यानंतर मी टी व्ही बघत हे पण टी व्ही बघत होते. तर म्हटलं आता लगेच झोपणार तर नाही आहे, तर मग तोपर्यंत मी उद्याची तयारी करून घेते. तर मस्तपैकी सगळ्या गोष्टी मी वेगवेगळ्या करून ठेवलेल्या, म्हणजे वाटाण्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, जे जे काही लागेल ना, पुन्हा त्यामध्ये हरभरा असतात ते. तर ते सगळं मी मटेरियल एका ताटलीमध्ये काढून ठेवलेलं. हे सगळं वॉश करून ठेवलेलं की मला उद्या ह्या गोष्टी पटपट हाताखाली येतील. नाही तर साफ करण्यापासून म्हटलं तर खूप वेळ लागतो. सो हे मी सगळं लग्नानंतरच शिकली आहे, की म्हणजे प्रत्येक मुलगी लग्नानंतरच शिकते, पण त्याचा अनुभव मला आत्ताच येतो आहे की उद्याची तयारी आजच करून ठेवायची. भरलेला नाही आहे. मी आता साडी चेंज करते पहिल्यांदा आणि मग पटकन होऊन गेले. आता कंप्लीट 3:10 झालेत. 5-1 मिनटामध्ये आवरते, साडी फक्त चेंज करते आणि मग वौसा होईल. असं काही बेसिक प्रिपरेशन आहे त्याचं, ते करून ठेवले. औषधाचं पण इथं काढून ठेवले मी सर्व. आता त्याच्यामध्ये दिवा घेईल आणि हे काय औषधामध्ये मला टाकायचं, जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढं मी घेतलेलं आहे. स्वतः फक्त दिवे लावते खाली आणि वरती देवाऱ्यात पण, आणि मग फक्त वौसा याच्यामध्ये भरून घेईल. आता वाजलेत 3:10. सो पटकन आवरते. सो मी अशी काही रेडी झालेली आहे आणि ही साडी मी वेअर केलेली आहे. सो मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने पूर्ण कशी घातलेली आहे, सॉरी नेसलेली आहे. सो आता पहिल्यांदा ऑलमोस्ट 3:30-5 झालेत, 3:45 होत आलेले आहेत. सो आतापर्यंत पूजा मांडून घेते आणि मग भेटू. नक्की कॉमेंट करा मी कशी दिसते. सो ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की मला माहेरून आलेली आहे. सो त्याच्यामुळे आणि मला खूप आवडते, खूप छान बसते. सो पहिल्यांदा पूजा करते मी. सो मी अशी काही रेडी झालेली आहे. चला पूजा मांडते पहिल्यांदा. आणि मी याच्यामध्ये सर्व घेतलेले, जे जे काही पूजेला लागतं ना ते सर्व घेतलेलं आहे. आता ज्यामध्ये ते भरायचं आहे.
कोणतीही पूजा करायची म्हटली तर आपण पहिल्यांदा गणेश पूजाच करतो. सो मी 2 विड्याची पानं घेतलेली, त्याच्यावरती सुपारी, विड्याची पानं आणि सुपारी वॉश करून घ्यायची व्यवस्थित. आणि नंतर मग सुपारीला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायचं, एक फूल अर्पण करायचं. आणि महालक्ष्मीचा फोटो आणि कलश मी रोज देवाऱ्यापाशी पूजन करते. सो मी ते पण तिथं पूजन केलेलं. सो त्यालासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि जे आपल्या सुगड आहेत, जे खण आहेत, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा आणि जे ओसण्यासाठी जे आपण वस्तू घेतलेल्या आहेत सगळ्या, तर त्या सगळ्या एक एक टाकायच्यात. मग त्यामध्ये गाजर आहे, ऊसाच्या कांड्या आहेत, पुन्हा शेंगा आहेत 2-3 प्रकारच्या, वाटाणा वगैरे आणि पावट्याच्या शेंगा वगैरे, त्या सगळं मी मटेरियल त्याच्यामध्ये ओसून घेतलं. आणि पांढरे तीळ पण टाकायचे आणि छानपैकी पूजा करून घ्यायची. अगरबत्ती दिवा हा अगोदरच लावून घ्या, म्हणजे कुठलीही पूजा दिवा अगोदर लावूनच स्टार्ट करायची, नंतर दिवा लावायचा नसतो. म्हणजे मला आत्ताच, म्हणजे अगोदर नव्हतं माहिती मला. पण पूजा करायच्या अगोदर पहिल्यांदा दीप अर्पण करायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि मग छानपैकी पूजा मांडून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये भांडे तीळ टाकले आणि आपले गोड तीळ असतात ते पण मी त्याच्यामध्ये टाकले आणि छान अशी सुंदर अशी पूजा मांडली. आणि मी खूप हॅप्पी आहे की मी माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा उपवास करते किंवा पूजा करते. मला पर्सनली खूप आवडतं ह्या गोष्टी करायला. जशा जमल तशा करायच्या, असं काही नाही सगळ्याच गोष्टी प्रॉपर पाहिजे, असंच पाहिजे, तसं पाहिजे, असं काही नाही. फक्त तुम्ही मनापासून करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एखादी अर्धी गोष्ट आपल्याकडून चुकते, आपल्याला माहीत नसते, बट ट्राय करा. सो अशी केली सुंदर पूजा. आता पूजा मांडून झालेली, सगळं ओके आहे, डन. फायनली पूजा झाली. सकाळपासून एवढी धावपळ चाललेली आणि फायनली आता सगळं काही आवरलेलं आहे आणि तुम्हाला पूजा दाखवते. खूप सुंदर झाली आहे. सो तुम्ही एवढं कंटिन्यू व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. अजून तर आता ते आल्यावरतीच क्लिप काढायला, नाही तर खूप मोठा व्लॉग होईल. सो आता ऑलमोस्ट झालेलं, स्वयंपाक झाल्या, पूजा मांडून झाल्या. आता संध्याकाळी 6-6:30 जेव्हा ते येतील तेव्हाच मी तुमच्यासोबत त्यांची रिॲक्शन शेअर करेल. आणि जेवण वगैरे संध्याकाळी, आता फक्त पोळी करायची राहिलेली आहे. तर तुमच्यासोबत आता मी पूजा शेअर करते कशी केलेली आहे. तुम्ही आता बघितलंच, पण तरी पण तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवते. चला. तर मी सकाळीच पूजा स्वामींची केलेली, पण पुन्हा मी दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे. आणि खाली केलेली आहे पूजा. महालक्ष्मीची माझ्याकडं फ्रेम आहे, ते मी डेली पूजन करते. सो मी ती पण मांडलेली आहे, तो नारळ. आणि अशी काही मी पूजा केलेली आहे. साधी आणि सिंपल आहे, पण मला असं साधं आणि सिंपल खूप छान वाटतं. आणि अशी काही पूजा केलेली आहे. आता माझा पेशन्स संपत चालला आहे साडीचा. अख्खा दिवस झाला मी साडीमध्ये आहे. आणि यांचा फोन पण आला होता मला आत्ता, यांचा फोन पण आलेला मला आत्ता. मी निघाले की मी येतो थोड्या वेळामध्ये, सॉरी. असं तर खूप डिफिकल्ट आहे. जे म्हणजे गावाला ज्या बायका रेग्युलर घालतात ना, खरंच डिफिकल्ट आहे हे. रोज साडीमध्ये वेअर करणं म्हणजे, आणि घालणं त्यापेक्षा कामं करणं. मला असं झालं ना, मी कधी सोडेल. सगळा स्वयंपाक, सगळं घरातली कामं आणि पूजन वगैरे मी सगळं याच्यावरतीच केलं आहे. पण मानलं पाहिजे ज्या डेली बायका साडी घालतात त्यांना, कारण की एवढं सोपं नाही आहे हे साडी वेअर करून सगळ्या गोष्टी करणं. आता 7 वाजलेत कंप्लीट. तर बघू, मी थोड्या वेळ ठेवेल ह्यांची रिॲक्शन घ्यायची म्हणून. पण भांडी घाससपर्यंत वगैरे मी बोललेले, पण मला पॉसिबल नाही होणार असं मला आता वाटायला लागले. कारण मला एकदमच कसं तरी होतं आहे, कारण की सवय नाही आहे रोज एवढं कंटिन्यू साडी वेअर करायची. ऑलमोस्ट मला वाटतं मी सकाळी 11 वाजता वगैरे काहीतरी साडी वेअर केलेली सिम्पल, आणि नंतर मी आता पूजन करायच्या वेळेस मग मी ही साडी वेअर केलेली. बट ठीक आहे, छान वाटलं मला. साडी घातली तर छान वाटलं, पण एवढं असं म्हणजे सवय नाही आहे ना, तर मला असं चालायला पण प्रॉब्लेम होते, चालता येत नाही पटपट पटपट, काहीच करता येत नाहीत गोष्टी. सो असं झालं आहे. बट मी त्यांची रिॲक्शन नक्की कॅप्चर करेल आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल. आणि बघू, त्यानंतर 1-2 फोटो काढले तर काढेल आणि मग साडी मी चेंज करेल पहिल्यांदा, कारण की मला पोळ्या पण करायच्यात. बघू, जर
पॉसिबल झालं तर मग ठेवेल, नाही तर ऑलमोस्ट तर मला वाटते 95% तर मला नाही वाटत मी ठेवेल आता, कारण की मला पॉसिबलच होणार नाही असं मला आता वाटायला लागलं आहे. कारण की कठीण आहे आणि पूर्ण कंटिन्युअस, आणि मला ते वरती नाही आवडत साडी अशी वेअर करायला किंवा अडकवायला वगैरे, म्हणजे खोचायला वगैरे. सो मी खालीच माझी साडी असते, त्याच्यामुळं मला अजून प्रॉब्लेम होतो पटपट काही गोष्टी करता नाही येत. बट ठीक आहे, चलो आता दिवा लावते पहिल्यांदा, 7 वाजलेत तर. आणि हे आले, बेल वाजले की आपण त्यांची रिॲक्शन कॅप्चर करू. यार तुम्ही आले, तुमचा लुक कसा झालाय? मी यायच्या अगोदर तुम्ही आलात यार. मी इतक्या वेळचे थांबले तुम्ही येणार म्हणून, माहितीये. खरंच तर तुम्ही छान रिॲक्शन देता. कशी दिली रिॲक्शन? कशी दिली होती? लास्टचं ते रिॲक्शन द्यायला. नंतर पटापट मी आवरून घेतलं आणि साडीवरतीच मी चहा वगैरे बनवला. दोघांनी आम्ही चहा पिला. नंतर मी चेंज केलं, तेव्हा वाजलेले 8:30, 8 वाजता वगैरे चहा पिला. आणि आता मला काही पॉसिबल होणार नव्हतं, मग फक्त पोळ्या करायच्या राहिलेल्या, तर मी साडी चेंज केली आणि मग पोळ्या 8:30 वाजता करायला घेतल्या. एका साईडला आमटी गरम करत ठेवली आणि पोळ्या करायला घेतल्या. पुरण तर ओके झालं होतं, मला लाटायचं व्यवस्थित येत होतं, पण जशी फुगायला पाहिजे पोळी तशी फुगली नाही असं मला पर्सनली तरी वाटतं आहे. सो नेक्स्ट टाईम जमेल, पण ट्राय करूयात आपण. सो मस्त लाटायला पण छान आली, अशी चिरटली नाही, काय नाही. पुरण पण खूप छान झालं होतं. सो अशी काही मी पोळी लाटून तयार केलेली आहे. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. आणि खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आणि लाईकसुद्धा करत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा, आणि तुमच्या सबस्क्राईबमुळं खूप मोटिवेशन भेटतं अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि ह्या मेमरीज आमच्यासोबत राहतील म्हणूनच मी ह्या गोष्टी सगळ्या करते, की आपल्याला पुन्हा कधी पाहायचं म्हटलं तर आपल्याकडे ह्या सगळ्या मेमरीज कायमस्वरूपी असतील, म्हणून मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि त्या गोष्टी आमच्याकडंसुद्धा राहतील, असं काय आहे. सो प्लीज तुम्ही सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे. सो प्लीज सपोर्ट करा. माझं इंस्टाग्रामचं पण पेज आहे, तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते ॲड करेल. सो अशी काही माझी पोळी रेडी झाली होती, आणि या सगळ्यांनी जेवायला पुरणपोळी आणि खरवडे तळलेले, कटाची आमटी, डाळ, राईस, असं काही जेवण होतं. तूप वगैरे घेतलेलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.